गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। अक्कलकोट नगरीमध्ये भक्तांची मांदियाळी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत अक्कलकोट देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे मालक आहेत। मला खरं तर दरवर्षी लाखो भाविक अक्कलकोटमध्ये येत असतात आणि दरवर्षी वेगवेगळ्या उपाययोजना आपण करत असतो। कशा पद्धतीनं यंदाच्या वर्षीचा गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा होतोय? नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपल्याला सर्वांना माहीतच आहे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री वटरूकचे स्वामी समर्थांचं हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेचा उत्साह मोठ्या प्रमाणात उत्सव होत आहे आणि या उत्सवाच्या निमित्ताने यंदा प्रथमच मंदिर 24 तासापैकी 22 तास मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलेलं आहे। त्यामध्ये पहाटे 2 वाजता मंदिर म्हणजे खुलं करण्यात आलेलं आहे। त्यानंतर पहाटे 5ची आरती ती 4 वाजता करण्यात आलेली आहे, काकड आरती। आणि त्यानंतर दुपारची नैवेद्य आरती जी 11:30 वाजता होती दररोज ती 10:30 वाजता करून पुन्हा मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुलं करण्यात येणार आहे। आणि त्यानंतर आज गुरुवारचा दिवस असल्यामुळं स्वामींचा पालखी सोहळा या मंदिरामध्ये संपन्न होत असतो आणि त्या आरतीचा कालावधी साधारणतः रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत असतो। पण आज स्वामी भक्तांचं दर्शन सुलभ होण्यासाठी तो पालखी सोहळा संध्याकाळी 7ला होऊन त्यानंतर शेजारती होईल आणि शेजारतीनंतर सुद्धा पुन्हा दर्शन रात्री 12 वाजेपर्यंत सुरू होईल। अशा पद्धतीनं भाविकांचं दर्शन सुलभ होण्यासाठी नित्यनेमाने होणारे अभिषेक देखील आज बंद ठेवून जे स्वामी भक्त अभिषेकाचं पावती करतील त्यांना स्वामी प्रसाद म्हणून तात्काळ देण्यात येईल। आणि ठिकठिकाणी शामियाना मारण्यात आलेला आहे आणि पावसाचे दिवस असल्यामुळं पत्रा शेड वगैरे मारण्यात आलेला आहे आणि येण्यासाठी एक रांग, जाण्यासाठी एक रांग, पुरुष एक वेगळी रांग आणि महिलांसाठी वेगळी रांग आणि ठिकठिकाणी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे। आणि सर्व स्वामी भक्तांना 12 ते 3 या वेळेमध्ये श्री वटरूक स्वामी महाराज देवस्थानच्या गाणगापूर रोडवरील भक्तनिवास येथे भोजन प्रसादाची देखील सोय करण्यात आलेली आहे। तरी या सर्व सेवा आणि उपक्रमाचा लाभ घेऊन स्वामींचं दर्शन घेऊन सर्व स्वामी भक्तांनी आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं। श्री स्वामी समर्थ। तर अशा पद्धतीनं खरं तर श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर गुरुवारी आपल्याला मोठ्या संख्येनं गर्दी जी आहे ती अक्कलकोटमध्ये पाहायला मिळते। तर आज योगायोग आहे की गुरुवार आहे आणि त्यातच गुरुपौर्णिमा आहे आणि त्यामुळं श्री दत्ताचा 4था अवतार मानल्या जाणाऱ्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी जी आहे ती अक्कलकोट नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन युक्त अगदीचा आफताब शेख, एबीपी माझा, अक्कलकोट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।